नमस्कार. ईएमआयचा ताण शरीरामध्ये कुठे साठतो? बॉडी माइंड कनेक्शन समजून घेऊया. कधी असं झालंय का की ईएमआय वाढला, फायनान्शियल स्ट्रेस तुमचा वाढत गेला आणि त्याच काळात काही फिजिकल सिम्पटम सुरू झाले? उदाहरणार्थ, ईएमआयचा स्ट्रेस वाढल्यामुळे किंवा फायनान्शियल स्ट्रेस वाढल्यामुळे मान आणि खांद्याचा ताण, छातीमध्ये जडपणा, ऍसिडिटी वाढणे, झोप न लागणे आणि मग आपण विचार करतो, हे सगळं स्ट्रेसमुळे झालंय का? आज आपण एका महत्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत. ते म्हणजे मन आणि शरीर हे कसे कनेक्टेड आहेत. कारण फायनान्शियल स्ट्रेस फक्त मनामध्ये राहत नाही, तर तो पूर्ण शरीरामध्ये साठतो. वेगवेगळी केमिकल्स सुद्धा त्याच्यामुळे चेंज होतात. तर आज आपण पॅनिकने नाही, क्लॅरिटीने पैशांकडे बघूया. पार्ट 1. जेव्हा आपण मनी स्ट्रेस बद्दल बोलतो, आपण सहसा नंबर्स बद्दल बोलतो. नंबर्स, अंक, लोनची अमाउंट, ईएमआयची अमाउंट, इंटरेस्ट रेट. पण नर्वस सिस्टीम नंबर्स मोजत नाही. तो थ्रेट बघतो, की मेंदूला असं वाटतं की काहीतरी असुरक्षित आहे किंवा धोका आहे. तर ते नंबर्स आहे हे मेंदूला कळत नाही. इंटरप्रिटेशन मेंदूचं असतं की काहीतरी धोका आहे. आणि मग जेव्हा ब्रेनला एखादी गोष्ट थ्रेट किंवा धोका वाटते, तेव्हा शरीर रिस्पॉन्ड करतं. म्हणजे जे इमोशनल स्ट्रेस आपण प्रोसेस करत नाही, तो शरीरात टेन्शन म्हणून साठतो. जेही इमोशन्स तयार होतात, ते जर प्रोसेस नाही झाले, तर ते शरीरामध्ये टेन्शन म्हणून साठतात. फायनान्शियल स्ट्रेसमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की हे खूप कॉमन आहे. म्हणजे तो जो जडपणा खांद्यामध्ये असतो किंवा ऍसिडिटी वाढलेली असते किंवा मान दुखत असते, पाठ दुखत असते, डोकं दुखत असतं किंवा जड होतं, तुम्ही आता त्याला रिलेट करू शकता. शरीरामध्ये हा जो इमोशनल अनप्रोसेस्ड स्ट्रेस असतो, तो साठतो. आता आपण पार्ट 1 मध्ये पाहिलं की शरीरामध्ये कसे हे साठतं. पार्ट 2 मध्ये स्ट्रेस केमिस्ट्री बघूया. जेव्हा फायनान्शियल फिअर ऍक्टिव्हेट होतो, ती भीती, ब्रेन 2 हॉर्मोन्स रिलीज करतो. म्हणजे 2 हॉर्मोन रिलीज करायला सिग्नल देतो. ते म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्स, कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन. हे हॉर्मोन्स शरीराला सांगतात डेंजर आहे. आणि मग बॉडी त्या डेंजरला फेस करण्यासाठी या हॉर्मोन्सच्या द्वारे तयार असते. एकतर फाईट मोडमध्ये असते किंवा एस्केप मोडमध्ये असते. आता शरीरामधले केमिकल्स तर फाईट किंवा एस्केप मोड म्हणजे एक तीव्र प्रकारचा रिस्पॉन्स तयार करतात की चला आता पळा किंवा लढायला जा. पण फिजिकली आपण पळू शकत नाही. फायनान्शियल प्रॉब्लेम्स पाहून शरीरामध्ये तर ती केमिस्ट्री होते, पण फिजिकली आपण पळू शकत नाही आणि म्हणून स्ट्रेस एनर्जी बॉडीमध्येच राहते. आता पार्ट 3. फायनान्शियल फिअर बॉडीमध्ये कुठे असतो? चला आपण काही कॉमन पॅटर्न्स बघूया. जॉ क्लेंचिंग. कधी कधी लोक अननोइंगली दात घट्ट दाबून ठेवतात. त्याचा इमोशनल अर्थ काय असतो? अनसेड फिअर, सप्रेस्ड वरी. ब्रेन म्हणतो मला टेन्शन आहे, पण मी बोलू शकत नाही. इथे टाइटनेस येतो. सो टेन्शन आहे, पण मी ते व्यक्त करू शकत नाही, बोलू शकत नाही. दुसरं आहे नेक आणि शोल्डर टेन्शन. हा सर्वात कॉमन पॅटर्न आहे. फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाटली की बॉडी लिटरली वेट उचलत असल्यासारखं वाटतं. सिम्बॉलिकली रिस्पॉन्सिबिलिटी ऑन माय शोल्डर्स, की माझ्या खांद्यावर खूप जबाबदाऱ्यांचं ओझ आहे, असं सिम्बॉलिकली म्हणजे एक प्रतिकात्मक दृष्ट्या वाटत असतं. पण त्या पॅटर्नमुळे ते लिटरली शरीर वेट उचलल्यासारखं वाटत असतं, कारण ती ऊर्जा तिथे साठते.
नंबर 3, स्टमक इश्यूज. फायनान्शियल इन्सिक्युरिटी अनेकदा स्टमक मध्ये दिसते. उदाहरणार्थ ऍसिडिटी, डायजेशन इश्यूज, नॉट इन द स्टमक. कारण स्टमक एरिया सेफ्टीशी जोडलेला आहे. ब्रेनला सेफ्टी कमी वाटली की स्टमक रिॲक्ट करतो. चेस्ट टाइटनेस. नंबर 4, जेव्हा फ्युचर बद्दल अनसर्टनिटी जास्त असते तेव्हा ब्रीदिंग शॅलो होतं. छातीत एक जडपणा जाणवतो आणि मग आपलं शरीर म्हणतं मी रिलॅक्स्ड नाही. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रिअलायझेशन काय आहे की फायनान्शियल स्ट्रेस फक्त थॉट नसतो, तो बॉडीचा एक्सपिरियन्स सुद्धा असतो. आणि या एक्सपिरियन्ससाठी मग आपल्याला काय करायला लागेल, काहीतरी एक्सरसाइज करायला लागेल. आपण न्यूरोमनी टूल आजचं बघूया की फायनान्शियल बॉडी स्कॅन. छोटीशी एक्सरसाइज आहे, बॉडी स्कॅन त्याला म्हणतात, म्हणजे हे सोमॅटिक अवेअरनेस वाढवतं. स्टेप 1, डोळे हलकेच बंद करा. तुम्ही हा व्हिडिओ ऐकताना सुद्धा करू शकता. डोळे हलकेच बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. स्टेप 2, स्वतःला विचारा फायनान्शियल स्ट्रेस माझ्या शरीरामध्ये आता मला कुठे जाणवतोय. आणि स्कॅन करा, जॉ मध्ये जाणवतोय, शोल्डर्स मध्ये जाणवतोय, चेस्ट मध्ये, स्टमक मध्ये. सिम्पली नोटीस की कुठे थोडा जडपणा किंवा थोडंसं पेन किंवा मुंग्यांसारखं एनी सेन्सेशन तुम्हाला स्कॅन करताना जाणवतं. स्टेप 3, त्या जागेकडे लक्ष द्या. फक्त ऑब्झर्व करा. काही आपण बदलत नाहीये, चेंज करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त ऑब्झर्व करा. आणि स्टेप 4, आता त्या जागेत दीर्घ श्वास पाठवा. ब्रीदिंग स्लो करा आणि त्या जागेमध्ये दीर्घ श्वास पाठवा. आपण त्याला म्हणूया आय ब्रीथ थ्रू दिस पार्ट ऑफ मी. आय फील अलाइवनेस इन दिस पार्ट ऑफ मी. त्या जागेमध्ये दीर्घ श्वास पाठवा. तिथे एक अलाइवनेस फील करा, एक जिवंतपणा. स्टेप 5, श्वास सोडताना कल्पना करा तिथला ताण हळूहळू रिलीज होतोय. हळूहळू डोळे उघडा. डोळे उघडल्यानंतर एक मन शांत, एक चित्त असू द्या आणि जो काही शिफ्ट अंतर्गत भागामध्ये तुम्हाला जाणवतोय, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये किंवा एखाद्या पार्ट ऑफ मे बी नेक, शोल्डर, स्टमक, जॉ, जिथे त्या अवेअरनेस मध्ये राहा की काय शिफ्ट जाणवतंय. आणि काहींना नसेलही जाणवत तर तुम्ही पुन्हा हे करा. ज्यावेळी तुमचं मन थोडं शांत फील होईल त्यावेळी तुम्ही ही एक्सरसाइज करा. आता काही लोकांना काय होतं की खूप ताण असल्यानंतर दे कॅनॉट डू एक्सरसाइज विथ क्लोज्ड आईज. त्यांचं मन खूप भटकतं किंवा अस्वस्थता खूप असते. मग अशा वेळी तुम्ही पहिले सगळे थॉट्स लिहून काढू शकता आणि हे लिहिलेले थॉट्स तुम्हाला मदत करतील टू रिलीज द टेन्शन. जो काही गोंधळ किंवा कल्लोळ डोक्यामध्ये चाललाय तो रिलीज करून मग ह्याच स्टेप्स फॉलो करायच्या. मग तुमचा डोळ्या बंद केल्यानंतर मन शांत वाटेल. ठीक आहे. आता हे का वर्क करतं? जेव्हा आपण बॉडी अवेअरनेस वाढवतो, नर्वस सिस्टीमला सिग्नल मिळतो आय एम सेफ. A=S असं लक्षात ठेवा. अवेअरनेस की फक्त मी अवेअर झालो की हे माझ्या शरीरामध्ये चाललंय, त्यावेळी लगेच त्याची तीव्रता कमी होते आणि ब्रेनला सिग्नल मिळतो आय एम सेफ आणि मग स्ट्रेस केमिस्ट्री कमी होते. तर आपल्याला स्ट्रेस केमिस्ट्रीच कमी करायची. तर हा पोर्शन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि रेग्युलरली तेवढाशा पोर्शनला रेग्युलरली जरी प्रॅक्टिस केलं तरी तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या त्या प्रॅक्टिसमुळे तुम्ही त्याला सहज करू शकता. ओके.
आणि मग त्याच्याने तुम्हाला मदत होईल. तर आता तुमच्या ब्रेनला तुम्ही काय मेसेज पाठवायचा? काम बॉडी इज इक्वल टू क्लिअर फायनान्शियल थिंकिंग. जेव्हा माझे विचार एक क्लिअर असतात, त्याच्यामध्ये एक क्लॅरिटी असते, तेव्हा माझं शरीर शांत असतं. आणि माझं शांत शरीर म्हणजेच विचारांची क्लॅरिटी, असंही आपण याला म्हणू शकतो. काम बॉडी इज इक्वल टू क्लिअर फायनान्शियल थिंकिंग. आता आपली मायक्रो रेग्युलेशन मोमेंट बघूया. आता एक छोटा पॉज घ्या, एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास घेताना स्वतःला सांगा, आय एम रिलीजिंग द फायनान्शियल वेट my body was never meant to carry. I am releasing the financial weight my body was never meant to carry. मी माझ्यावर आलेले आर्थिक ओझे प्रेमाने मुक्त करत आहे. हे ओझे माझ्यासाठी नव्हतेच. मी माझ्यावर आलेलं आर्थिक ओझं प्रेमाने मुक्त करत आहे. हे ओझं माझ्यासाठी नव्हतंच. आजपासून फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे फक्त नंबर्स नाही, तो माइंड बॉडी एक्सपिरियन्स आहे. जेव्हा बॉडी रिलॅक्स्ड असते तेव्हा ब्रेन बेटर डिसिजन्स घेतो. फायनान्शियल मॅच्युरिटी म्हणजे रेग्युलेटेड नर्वस सिस्टम. आजच्या ह्याच्यातून फायनल टेकअवे आहे, फायनान्शियल स्ट्रेस बॉडीमध्ये साठू शकतो. बॉडी कीप्स द स्कोर. एक पुस्तक पण आहे, तुम्ही तेही वाचू शकता. कसा ट्रॉमा किंवा स्ट्रेस आपल्या शरीरामध्ये साठतो आणि त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन त्यांनी बेसिल व्हॅन डर कॉकनेली डॉक्टर सायकॅट्रिस्टच आहेत ते, त्यांनी खूप सुंदर पुस्तक आहे, बॉडी कीप्स द स्कोर. तर फायनान्शियल स्ट्रेस बॉडीमध्ये साठू शकतो. कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन टेन्शन तयार करतात. बॉडी अवेअरनेस एन्झायटी कमी करू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, रेग्युलेटेड बॉडी बेटर फायनान्शियल डिसिजन्स घेते. ठीक आहे. इथे न्यूरोमध्ये मनीमध्ये आपण फक्त पैसे मॅनेज करायला शिकत नाही, आपण तो हँडल करणारा ब्रेन मजबूत करतो. क्लिअर माइंड, काम माइंड, and calm mind is clear money, clarity of money. So calm mind is clarity of money, and the more clarity of money you have, तुम्ही तुमचे ऑप्शन्स जनरेट करू शकता की कुठल्या गोष्टी मी माझे फायनान्शियल रिसोर्सेस वाढवू शकतो किंवा सोर्सेस ऑफ इन्कम वाढवू शकतो. तर जेव्हा क्लॅरिटी येते आणि बेंदूला वाटतं की मी आता सुरक्षित आहे, शांत आहे, तेव्हा ह्या क्रिएटिव्ह आयडियाज जनरेट होतात. आणि मग वेळ असते की त्या आयडियाजवरती छोट्या छोट्या ऍक्शन्स घेऊन त्याला आपल्या जीवनामध्ये आणणं, जेणेकरून जो ताण आपण शरीरामध्ये कॅरी करतोय तो तर रिलीज होतोच, पण रिअलिस्टिक सिच्युएशन मध्ये मार्ग पण निघत जातो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि स्वस्थ राहा.